कर्ज कसे फेडावे या चिंतेतून 47 वर्षीय महिला शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना 15 एप्रिल रोजी रात्री 11:30 वाजता उघडकीस आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील साखरेवाडी येथील सीमा मधुकर साखरे वय 47 वर्ष यांनी शेतीसाठी 1.5 लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. हे सततच्या नापिकीमुळे हे कर्ज कसे फेडावे या चिंतेत सीमा साखरे या होत्या. 15 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्याकडे जाऊन येते असे सांगून घरातून सीमा साखरे गेल्या होत्या. मात्र रात्री 11 वाजले तरी परत न आल्याने त्यांच्या मुलांनी नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. 11:30 वाजता शेतातील विहिरीवर बॅटरी चालू दिसल्याने विहिरीकडे जाऊन पाहिले असता सीमा साखरे यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. कर्ज कसे फेडावे या चिंतेतूनच आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 16 एप्रिल रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी पोलीस हवालदार दीपक बेंडे, तुकाराम नरगरे, महेश रनेर यांनी पंचनामा केला. मुलगा संतोष साखरे यांच्या माहितीवरून पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. महिला शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मी सत्यशील धबडगे, सत्यशील ऑफिशियलसाठी मानवत.